आता आम्हाला टोंगड्यावरून असं सरळ बसता पण येत आहे. ते पण आम्ही आज 2 वेळा ट्राय केलं. त्याच्यानंतर थोडी राहिलेली पॅकिंग बारीक-सारीक ते आज केली होती, कारण की आज आम्हाला जायचं होतं. तर कुठं काही दिवसासाठी जाणं म्हणजे सर्व घर आवरूनच जावं लागते. आणि इथं पण हृदयच्या जीवावर आलं होतं. खूप चीड आलेली होती त्याला आणि चीड आली की असं काही पण तोंडात घालायचं. आता काही पण दिसलं की सरळ तोंडातच घालत असतो तो. आता खूप लक्ष ठेवावं लागते त्याच्याकडे, कारण की खूप बारीक-बारीक गोष्टी दिसतात त्याला. पण त्याचं एक बरं आहे, काही पण तोंडात घातलं ना का माझ्याकडे बघते. मग मला लवकर लक्षात येते की याने काहीतरी खाल्लं म्हणून. थोडं आवरायचं होतं म्हणून मी हे चिमट्यांचं हँगर त्याला देऊन दिला आणि खेळत बस म्हटलं. तोपर्यंत माझं सर्व घर व्यवस्थित करून होणार. तिकडून आल्यानंतर तेवढंच काम कमी होते. आपल्या बायकांचं असं आहे की आपण घर आवरून गेलो आणि तिकडून आल्यानंतर जसंच्या तसं दिसलं ना तर आपल्याला थोडं बरं वाटते. पण कोणाला वाटते पॅकिंग करायला एवढा वेळच का लागते, बरं तर पॅकिंग होऊन जाते. इथे कॉकरोच आले नाही पाहिजे म्हणून नॅपथॉलिन बॉल टाकून ठेवले आणि आम्ही जाईपर्यंत भाभीकडेच होता तो. भाभीला पण सोडून नव्हतं वाटत आणि त्याला पण तिथे करमत होतं. नंतर भैयाने घेतलं खाली, आमच्याकडे सामान होतं तर आम्ही प्रवासाला अशी सुरुवात केली. थोडी सायंकाळच झाली होती कारण यांना ऑफिसमधून यायला वेळ झाला होता. तर आम्ही अर्ध्यामध्ये आलो होतो आणि मध्ये थांबलो होतो कारण की यांना ऑफिसचं काम करायचं होतं आणि इथेच थोडंसं सामान पण घ्यायचं होतं आम्हाला घरच्यासाठी. आता लग्न पण आहे, पाहुणे वगैरे पण येणार आहेत आणि एवढी थंडी पडत आहे तर अशी गरमागरम कॉफी एन्जॉय केली. कॉफी एवढी गरम होती की जिभेला चटका लागला. तर आम्ही फायनली गावामध्ये पोहोचलेलो होतो आणि आमची वाट बघत होते हे दोघं म्हणजे हृदयचे आजी आप्पाजी. त्या थंडीमध्ये पण बाहेर बसले होते हे दोघं आमची वाट बघत. त्याच्यानंतर सामान काढलं तर त्याच्यामधलं हेच एक लगेज आजीने बाहेर काढलं आणि घरात घेऊन आल्या. घरी आल्यानंतर झोप तर झालेली होती. नंतर सर्वजण त्याच्या जवळ बसले आणि सर्व खेळत होते त्याच्यासोबत. अशा मस्त्या तर रात्रभर चालूच राहतील आता आमच्या, कारण की आमची झोप झालेली आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.